आजची रेसिपी मँगो राईस। नमस्कार, आसावरी किचनमध्ये मी आसावरी आपले स्वागत करत आहे। चैत्र महिना चालू होतोय। चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजेच चैत्र पाडवा, यालाच आपण गुढीपाडवा असेही म्हणतो। गुढीपाडव्याला आपण मराठी सण असल्यामुळे आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक करतो। तर पुरणपोळीची रेसिपीही मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे। तर आज आपण एक भन्नाट रेसिपी घेऊयात, कारण बघा आता आंब्याचा सीझन चालू झाला आहे, तर सगळीकडे मार्केटमध्ये आंबे आलेले आहेत। तर आज आपण आंब्याचा भात म्हणजेच मँगो राईस कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत। तेही अतिशय रुचकर पद्धतीने, अतिशय कमीत कमी सामानात आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चव मात्र अगदी जबरदस्त। चला तर मग सुरुवात करूयात। वा, काय सुंदर दिसत आहे। हा आंब्याचा भात जेवढा सुंदर दिसत आहे तेवढाच चवीलाही एक नंबर झाला आहे। अगदी भन्नाट अशी चव झाली आहे। अगदी परफेक्ट प्रमाणात म्हणजेच अचूक प्रमाणात हा भात कसा बनवायचा यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी तांदळाचा भात बनवणार आहे। यासाठी मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे। याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ घेतला किंवा तुकडा तांदूळ घेतला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही। तांदूळ स्वच्छ धुवून कमीत कमी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूयात। एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकूयात। तूप गरम झाले की ड्रायफ्रूटचे पातळ काप तुपावरती चांगले परतून घेऊयात, म्हणजे हे काप एकदम कुरकुरीत होतील। गॅसची फ्लेम बारीक असतानाच हे ड्रायफ्रूटचे काप व्यवस्थित परतून घेतले आहेत। तुम्ही ते पाहू शकता, त्याचा रंग साधारणपणे ब्राऊन असा झालेला आहे। ड्रायफ्रूट परतून झाल्यानंतर उरलेल्या तुपामध्येच आपल्याला भिजवलेले तांदूळ टाकून परतून घ्यायचे आहे। हा भिजवलेला तांदूळ जेव्हा आपण तुपावरती परततो तेव्हा त्याचा खमंगपणा जास्तच वाढतो। यामध्ये चवीसाठी अगदी 1 चिमूटभर मीठ टाकूयात। तांदूळ चांगले भाजलेले दिसत आहे। आता यामध्ये 2 कप पाणी टाकूयात आणि भात शिजवून घेऊयात। आपण नेहमी जसा भात करतो तसा, म्हणजेच जेवढे तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून भात शिजवून घेऊयात। कोणताही गोड भात बनवताना मी शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरते, कारण इंद्रायणी तांदळाला स्वतःची एक खमंग अशी चव असते। भात शिजला की त्यामध्ये 1 वाटी आंब्याचा पल्प टाकूयात। इथे मी ओरिजिनल हापूस आंब्याचा गाभा म्हणजेच पल्प घेतला आहे। तुम्ही इतर कोणत्याही प्रकारचा आंब्याचा रस घातलात तरीही चालेल। आंब्याचा रस घातल्यानंतर साधारणपणे 5 मिनिटं वाफ येऊ द्या। यानंतर साखर अर्धी वाटी टाकूयात। आंबा हा चवीला गोडच असतो, त्यामुळे साखर जास्त न घेता अर्धी वाटी पुरेशी आहे। साखर टाकल्यामुळे थोडे पाणी सुटते, त्यामुळे एक 5 मिनिटं हा भात आपण शिजू देऊया। तुम्ही इथे पाहू शकता, थोडे साखरेचे पाणी झालेले आहे। चवीसाठी वेलची पूड 1 चिमटभर टाकूयात। त्याचबरोबर केसरचे दूधही टाकूयात। केसरचे दूध टाकल्यामुळे रिचनेस जास्तच वाढतो। आपला आंब्याचा भात म्हणजेच
मँगो राईस रेडी आहे. आता अगदीच 1 ते 2 मिनिटे मोठ्या आचेवरती हा भात परतून घेऊयात. तुपात तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात आणि हा भात व्यवस्थित हलवून घेऊयात. अगदी सुंदर दिसतोय ना हा भात. हा भात अगदी अचूक प्रमाणात मी सांगितला आहे. या पद्धतीने आंब्याचा भात म्हणजेच मँगो राईस तुम्ही नक्की ट्राय करा. या पद्धतीने बनवलेला मँगो राईस तुम्हाला नक्कीच आवडेल. आंब्याचा भात म्हणजेच मँगो राईस रेडी आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. ह्या आंब्याच्या सीझनमध्ये या पद्धतीने आंब्याचा भात म्हणजेच मँगो राईस नक्की ट्राय करा. करायलाही अतिशय सोपा आहे आणि अगदीच झटपट तयार होतो. ह्या गुढीपाडव्याला हा मँगो राईस नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशा साध्या, सोप्या आणि रुचकर रेसिपीसाठी आसावरीज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.